मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये देण्याची ही योजना होती. योजनेच्या सुरुवातीस मात्र सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यात आले आणि वितरण करण्यात आले. मात्र जसजशी ही योजना पुढे गेली, ई-केवायसीच्या नावावरती पात्र महिलांना अपात्र करण्यात आले आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांना पात्र करण्यात आले. असा लाडक्या बहिणींचा आणि या योजनेतील महिलांचा आरोप होत आहे आणि आता त्यांना सरकारने त्वरित लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी पुढे येत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अपात्र असून देखील पात्र कसे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असून देखील अपात्र कशा. तर ई-केवायसी करण्यात आली. ई-केवायसी करण्यात आली, सर्वांनी ई-केवायसी केली. 2.5 लाखाचे उत्पन्न, घरी मोटार गाडी, 4 व्हीलर, ITR भरणे असे प्रकार होते. झिरो रिटर्न असलेल्या महिलांना देखील अपात्र केले आहे. बऱ्याचशा महिला या व्यवसायासाठी किंवा कर्ज काढण्यासाठी त्यांच्या घरी त्यांचे मिस्टर लोन करत असतात, तेव्हा झिरो ITRची गरज असते. झिरो ITR भरल्याशिवाय कर्जही मिळत नाही. पण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत किंवा महिला आहेत की ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे आणि ज्या सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी देखील आहेत. अशांचे हप्ते सुरू आहेत. मात्र जे खरोखरच निराधार आहेत, त्यांना गरीब आहेत, यांना हे हप्ते बंद झालेले आहेत. तर लाडक्या बहिणी विचारत आहेत की हा भेदभाव का, की जे अपात्र आहेत तुम्ही त्यांना पैसे देत आहात आणि जे पात्र आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत. तर महिलांची मागणी होत आहे की आम्हाला न्याय हा मिळाले पाहिजे आणि सरकारने परत ई-केवायसी सुरू केली पाहिजे आणि अचूक व पारदर्शक केवायसी करून जे खरोखरच अपात्र आहेत त्यांना अपात्र करा आणि जे खरोखरच पात्र आहेत त्यांना पात्र करा. तर लाडक्या बहिणींनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की सरकारने परत एकदा ई-केवायसी सुरू करावी आणि ज्या खरोखरच पात्र महिला आहेत त्यांना न्याय द्यावा आणि त्यांचे हप्ते हे परत सुरू करावेत. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.